देशात घरगुती स्वयंपाकाकरिता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू आहे। यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही। सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबावा यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून प्रशासनाला यासाठी पुरावे दाखल तक्रारी देण्यात येत असल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। शहरातील वीर सावरकर मार्गावरील दैनिक आपला महाराष्ट्र जवळ असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती शर्मा बोलत होत्या। घरगुती वापरातील इंधनाचा सध्या सुरू असलेला काळा बाजार, यातून केंद्र सरकारचे होत असलेले नुकसान आणि नागरिकांच्या जीवाला होत असलेला संभाव्य धोका लक्षात घेता ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या वतीने राज्यभर जनजागृती केली जात आहे। या अनुषंगाने धुळ्यातही फाउंडेशनने ही मोहीम सुरू केली असून त्याबाबत मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत खुलासेवार माहिती सादर केली आहे। यावेळी संघटनेचे रोहित पवार, कृष्णा पवार, अंकुर वसावा हे देखील उपस्थित होते। श्रीमती शर्मा म्हणाले की घरगुती वापरातील गॅसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे। व्यावसायिक सिलेंडरऐवजी राजरोसपणे घरगुती सिलेंडरचा वापर हॉटेल्स, दुकाने येथे केला जात आहे। विशेष म्हणजे घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरून दिला जातो। ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून यामुळे आजवर अनेक दुर्घटना घडल्या असून अनेकांचा यात बळी गेला आहे, तर काही जायबंदी देखील झाली आहे। सिलेंडरचे रिफिलिंग करणे हा प्रकार धुळ्यासह इतर शहरांमध्ये बिनदिक्कतपणे सुरू आहे। त्यामुळे याविषयी जनतेत जागृती होणे गरजेचे आहे। आम्ही स्थानिक प्रशासनाला याबाबत अवगत केले असून आजवर अनेक शहरांमध्ये कारवाई देखील करण्यात आलेली आहे। जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन अशा प्रकारचा काळा बाजार सुरू असल्यास थेट फाउंडेशनशी संपर्क करावा अथवा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन श्रीमती शर्मा यांनी केले आहे। मेघा शर्मा, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यातर्फे महिला संघटिका आम्ही आज धुळेमध्ये प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे। या संदर्भात केलेली आहे की आपल्या पूर्ण देशामध्ये जे घरगुती सिलेंडर्स येतात आणि कमर्शियल सिलेंडर्स येतात त्याची खूपच अवैधरित्या काळाबाजारी होत आहे। त्याच्यामुळे प्रत्येक सिटीमध्ये खूप स्फोटांचे आणि जीव धोका होत आहे। तर त्याच्या अवेअरनेसमध्येच आम्हाला एक सुरक्षा हवी आहे आणि याकरता केंद्र सरकार यांच्याकडून आम्हाला एक कारवाई प्रत्येक सिटीमध्ये करण्यात यावी, यासाठी आम्ही आज एक प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।